हा व्हिडिओ खास त्या पोरांसाठी का जे म्हणतात की ती माझ्यासाठी लय लॉयल आहे. ऐका आता तुम्हाला 2 मिनिटात सांगतो कोण कोणासाठी किती लॉयल आणि कोण कुठं बदलतं. एक आहे ना माझ्या लय कट्टर फॅन आहे माधवला. तो मला म्हणे की दादा माझ्यासोबत आहे ना जे घडलंय ना ते बाकीच्या इतर मुलांसोबत घडू नये म्हणे, तर प्लीज म्हणे तू एवढी स्टोरी तरी मांड म्हणे. म्हणलं बरं ठीक आहे सांग. तर किस्सा असं झालं म्हणे की 3 वर्ष मी रिलेशनशिप मध्ये होतो म्हणे. तर त्याच्यानंतर 3 वर्षानंतर ना म्हणे आमचं रिलेशनशिप घरी माहीत झालं. घरी माहीत झाल्यानंतर तर ती मला काय म्हणे का माझ्या घरचे लय स्ट्रिक्ट आहे म्हणे, तर आपल्याला पळून गेल्याशिवाय पर्यायच नाही म्हणे. मग हा थोडा गडबडला, पण मग ती काय ऐका ना. मग हा म्हणे चाल म्हणे. हे पळून गेले ना, कोर्ट मॅरेज केलं, सगळं केलं. कुठे गेले काय गेले ते पण माहिती मला, पण मी तुम्हाला म्हणजे कन्फर्म सांगणार नाही कुठे गेले. बरं गेले त्यांनी लग्न केलं, सगळं भानगडी झाल्या. तर 3 महिने म्हणजे आम्ही दादा म्हणजे आपलं लिव्हिंग मध्ये राहिलो म्हणे. लिव्हिंग मध्ये राहिल्यानंतर 3 महिन्यानंतर तिच्या घरच्यांना कळलं का बाई कुठं राहत. तिच्या घरचे पोलीस वगैरे सर्व म्हणजे गेले तिथं. ते गेल्यानंतर म्हणे माझ्याला आयुष्याचं आहे ना म्हणे वाटोळं झालं म्हणजे वाटून. तर काय आलं आम्ही दोघांच्या मर्जीने पळून गेलो. मग घरच्यांनी प्रेशर टाकला म्हणे. प्रेशर टाकला ती मुलगी काय म्हणे माहिती म्हणे की येणेच मला बळजबरी पळून घेऊन गेला म्हणे. अहो गेला ना त्या बिचाऱ्याचं आयुष्य तर पान पलटून डायरेक्ट. तो म्हणे दादा 3 महिने जेलमध्ये होतो म्हणे. 3 महिने काय करू म्हणे. तो म्हणे इतकं वाईट वाटलं म्हणे का आपण 3 महिने ज्या पोरीसाठी घसली म्हणे तिच्यासाठी मी माझे मित्र सोडले, माझे आईबाप सोडले, माझी बहीण सोडलं, मी सगळं सोडलं म्हणे. आणि आज जर का मी तिच्यासोबत लग्न करून मी तिच्या म्हणण्यानुसार मी पळून गेलो म्हणे, आणि आज जर का तिचे आईबाप समोर आले ती बदलली म्हणे. तर मला सांगायचं काय माहिती का या गोष्टीतून का बाबा तुम्ही पळून जा, पण अशा पोरी सोबत जा का बाबा ती ना बदलली नाही पाहिजे.